चरित्र असं निवडलंय की जे फार विस्ताराने सांगायची अजिबात गरज नाही का, कारण सगळ्यांच्या परिचयाचं आहे. म्हणून त्यात असलेला निरूपणात सांगितलेला जो मुख्य मुद्दा आहे त्या मुख्य मुद्द्याचं दर्शन ज्यानं होईल तेवढाच प्रसंग मला आपल्याला सांगायचा. कुठला आहे हो? म्हटलं हा मलय पर्वतावरचा आहे. तो मलय पर्वत चंदनासाठी म्हणून प्रसिद्ध. भिल्लांचं 7000 वर्षापूर्वी साम्राज्य या मलय पर्वतावर होतं. त्यांना शबर असं म्हणतात. तेव्हा या शबराच्या कुळात आला प्रल्हाद जसा, आला प्रल्हाद जसा, दैत्य कुळी भक्त राज जन्मास. अहो दैत्य कुळी भक्त राज जन्मास, हीन कुळी अवतरली किंवा भिल्ल कुळी अवतरली. शबरी भांगे मधी जशी तुळस. राम 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 हरी हरी राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम राम. भिल्ल कुळी अवतरली कशी तर म्हणे भांगेच्या शेतात जसं तुळशीचं रोप उगवावं. तुम्ही म्हणाल बाबा भांग आणि तुळस हे काय मॅचिंग आहे? बहुतेक दोन्ही रूप सारखीच दिसतात. पुंडली परंतु एका रूपाचा असलेला गुण आहे नशा आणि दुसऱ्या रूपाचा असलेला गुण आहे पावनता. तेव्हा भांगेच्या शेतात जसं तुळशीचं रोप उगवावं त्याप्रमाणे त्या भिल्ल कुळामध्ये ही शबरी जन्माला आली. कसं होतं कुळ ते? अहो प्रत्येक कुळाचे कुळाचार ठरलेले असतात. मध्यमांस बलिदान, त्यांचे सगळे देवही तसेच, त्यांना लागणारे नैवेद्यही तसेच. हो, आपल्यासारखा चित्रान्नाचा वगैरे नैवेद्य त्यांच्या देवांना चालत नाही. अर्थात त्यांना योग्य आहे तो. काय पाहिजे तिथे? मध्यमांस बलिदान, नित्य चाले पशु हनन, ऐशा स्वपचकुळी जन्मोन राम सखा जोडीला. अशा या शबर राजाच्या पोटी जन्माला आलेली जी मुलगी ती शबराची मुलगी म्हणून शबरी. बरं का? आता तसं नावाप्रमाणे वडिलांच्या नावावरनं किंवा कुळाच्या नावावरनं मुलांचं नाव ठेवण्याची पद्धत आता राहिली नाही. नाहीतर आमच्या मुलीला कुबेरी म्हटलं असतं कुणी. कुंडली तेव्हा शबराच्या पोटी जन्माला आली म्हणून तिचं नाव शबरी. असं आहे, एक जुनी माणसं सांगत असत की मुली उकिरड्याप्रमाणे वाढतात म्हणे. म्हणाल बुवा ही उपमा आम्ही कधी ऐकलीच नाही. ती कुबेरबुवांकडनंच ऐकायला मिळेल तुम्हाला की मुली उकिरड्याप्रमाणे वाढतात. म्हणजे काय? एखाद्यानं एका जागेवर कचरा आणून ठेवला की संध्याकाळपर्यंत तो त्या ठिकाणी मूळचा उकिरडा आहे असं वाटावं इतका कचरा बाकीचे सगळे जण आणून घालतात तिथे. भर 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 पाहता पाहता पाहता. आपण कशाला असल्या उपमा वापरा, आपण चांगली वापरू. दीपज्योती समती, लावलेली दिव्याची ज्योत जशी पाहता पाहता मोठी होते. दीपज्योती समती, शबरी वाढे बहुत वेगाने. पाहता पाहता मोठी झाली. किती? 8 वर्षाची तोच होत बाला. हो, सगळी पदं म्हणत बसलो ना रात्रभर कथा करावी लागेल आपल्याला. त्याच्यामुळे त्या 8 वर्षाच्या मुलीचं अगदी स्वतःच्याच कुळातला उत्तम असा तरुण बघितला, त्याच्याशी लग्न जमवलं आणि सगळी लग्नाची तयारी सुरू झाली. ती तयारी आपल्या मध्यमवर्गीय लोकांप्रमाणे नाही. धान्य घ्या, किराणा घ्या, मोतीचूर पाडून घ्या अशी नव्हती. मग स्वपच कुळ आहे ते. त्याच्यामुळे त्या लग्नाच्या तयारीला, लग्नामध्ये ज्या मेजवान्या द्यायच्या, व्याह्यांना जे भोजन द्यायचं मोठं, ते भोजन त्याला बडाखाना म्हणतात. इकडं तो शब्द प्रयोग आहे की नाही माहिती नाही, पण आमच्याकडे मांसाहाराला बडाखाना म्हणतात. म्हणजे आपला छोटा खाना आहे. बरं का?
तेव्हा त्याची तयारी करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला सांगतो अगदी कोवळी 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 असलेली मेंढ्यांची बकऱ्यांची पिलं धरून आणली. पण अशी ती कोवळी कोवळी कोकरं सगळी जमा करून ठेवली आहे. बाभळीच्या फांद्यांचं कुंपण घातलंय आणि त्या कुंपणामध्ये ती सगळी कोकरं ठेवली. त्यातली काही बाहेर येतच असं. ती बाहेर येणारी कोवळी कोकरं जी होती त्यांच्याबरोबर या शबरीनं खेळावं. आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही प्राण्याचं लहान पिल्लू जे असतं ना ते अगदी गोंडसच असतं. ते शेंबडं मेकडं काळं बेंद्रं कसंही जरी असलं तरी ते लहानपण जे आहे ना ते लहानपण गोंडसच असतं. त्याचा लोभच येतो. हो तसं त्या बकरींच्या पिलांबरोबर कोकरांच्या पिलांबरोबर आणि त्या शबरीनं खेळावं. जेवण नाही खाण नाही काही नाही. तेव्हा एक दिवस आई वैतागली शबरीची आणि ती म्हणाली किती का त्या कोकरांशी खेळतेस. खेळ खेळ खेळून घे. उद्या ती मेली म्हणजे मग कुणाशी खेळशील. मेली म्हणजे कुणाशी खेळशील. उद्या ही मरणार. अगं हो ही सगळी मेजवानीसाठी आणलेली आहे आणि यांचा बळी जाणार अन्नासाठी म्हणून हे त्या बालशबरीला कळल्यानंतर आपल्याला सांगतो तिचं बाल अंतःकरण कळवळलं. ती म्हणाली अगं आई यांना मारायचं. छे छे छे. आई म्हणाली का नाही मारायचं. आपला कुळाचारच असा आहे. आपला कुळाचार कुळधर्मच मुळी असा आहे. कुळधर्म गे कुळाचा. यांना आपल्याला बळी दिलंच पाहिजे मारलंच पाहिजे. आपला कुळाचार येतो. कुळधर्म के कुळाचा त्या गावा शबरी गे कसा बाई. ते जर नाही केले तर कोपेल की यमाई. नुसती देव्यांची नावं ऐका. कोपेल की यमाई जाखाई माय राणी जोखाई. देवतांचा कोप होईल ना. देवतांचा कोप होईल म्हणून यांचा बळी द्यायचा. त्या शबरीच्या बालमनाला ते पटेना. ती म्हणाली आई खरंच देव कार्य म्हणून कृती राक्षसी आणि करीती का नकळे आई गे अशी. दीनवाणी बघती बघ कोकरे. ती कोकर कशी पाहतायत दीनवाणीपणाने पहा. आपुली तशीचही हरिले करे. भगवंताची बाळ आहेत सगळी. मग एकाच्या कुळाचारासाठी दुसऱ्याचा बळी द्यावा ही कुठली रीत. तिला चैन पडेना. हो अस्वस्थ झाली. आपल्याला सांगतो काय करावं. यातनं जर समजा यांचा जीव वाचवायचा असेल तर याला उपाय एकच आहे. ते म्हणजे लग्न न होऊ देणं. माझं लग्नच झालं नाही तर मेजबानी कोणाला. आणि म्हणून उठे एकली. उठे निद्रे मधून एकली मध्यराती आणि दिली सोडूनी सर्व ही कोकरेती. झोप नाही त्या शबरीच्या डोळ्याला. मध्यरात्री एकटी उठली आणि त्या कुंपणाचं फाटक तिनं उघडलं आणि सगळी कोकरं दिली सोडून. नुसती कोकरच सोडली नाही. काय केलं त्याबरोबर. निघाली गृहा वैभवा त्यागुनिया. क्षणार्धामध्ये तोडी संसार माया. त्या कोकरांच्या बरोबर स्वतःही निघाली आणि मलय पर्वतावरून मजल दर मजल करीत. आता इकडे आकांत झाला. शोधायला माणसं निघणार. पण हुशार होती ती भिल्लकन्या. तिनं काय करावं. दिवसभर कुठल्या तरी झाडावर चढून बसावं. गर्द वृक्षावर चढून बसावं आणि शोधायला जाणारी माणसं कोणत्या दिशेनं गेली आहेत ते पाहावं आणि त्यांच्या मागून आपण जावं रात्रीच्या वेळेला उतरून. आता तुम्ही मला सांगा शोधणारे फुले पुढे आणि ज्याला शोधायचं तो मागे. जन्मात तरी शोध लागेल का त्याचा. असं करीत 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 कुठपर्यंत आली ही शबरी. गोदा नदीच्या काठापर्यंत आली आहे. आणि गोदा नदीच्या काठावर तिनं सुंदर असा आश्रम आणि भोवताली पर्णकुटी पाहिल्या. कुणाचा आश्रम काही माहिती नाही पण ज्या अर्थी आश्रम दिसतोय त्या अर्थी कोणातरी ऋषीमुनींचा आश्रम असला पाहिजे. आता या आश्रयाला आपण राहावं. आणि म्हणून आपल्याला सांगतो तिला बाकी काही कळत नव्हतं का. हिन कोळीची स्त्री जाती. हिन कोळीची जानवयाची. हिन कोळीची स्त्री जात. अशिक्षिता जरी बाला हो. अशिक्षिता जरी
बाला होती परी अंतरी भक्तीचा भरिला पूर्ण जिव्हाळा भरिला पूर्ण जिव्हाळा ऋषी आश्रमी आली सद्गुरु सेवेला रतली रतली ऋषी आश्रमी आली. तो आश्रम होता मतंग ऋषींचा. विचार केला आपल्याला आपलं हे रूप, आपलं कुळ, आपलं अशिक्षितपण, आपलं अडाणीपण आपल्याला या आश्रमात कोणी थारा देणार नाही. आणि म्हणून आश्रमाच्या बाहेर एका झाडावरच तिनं निवास केला. आणि तिथून पाहते अगदी पहाटेपासून त्या आश्रमात उपक्रम काय काय चालतात. तो भल्या पहाटे त्या आश्रमातली सगळी मंडळी गंगेवर म्हणजे गोदावरीवर स्नानाला येणार. आणि म्हणून या शबरीनं तो मार्ग बघून ठेवला आणि दुसऱ्या दिवशीपासनं तो मार्ग झाडायला प्रारंभ केला. हो, दिवसेंदिवस पायाखालची रोजची असलेली कठीण वाट, दगडांची काट्याकुट्यांची वाट, पण ती मऊ व्हायला लागली हे मातंगांच्या लक्षात आलं. आणि म्हणून ते म्हणाले, अहो अशी कोण सेवा करते ते पहा बरं. आपल्या शिष्यांना सांगितलं की कोण सेवा करतंय ते पहा. कारण मातंगांना पूर्णपणाने माहिती होतं आपल्या शिष्यांपैकी हे करणारे कोणी नाहीत. पुंडलिक, तेव्हा ही सेवा करणारं कोण आहे हे पहा. तेव्हा त्या शिष्याने पाळत ठेवली आणि उत्तर रात्री झाडावरनं उतरून तो मार्ग स्वच्छ करणाऱ्या, मऊ करणाऱ्या या बालशबरीला त्यांनी सगळ्यांनी धरलं. अरे सापडला सापडला, चोर सापडला. इथं चोरी कशाची? सेवा चोर सापडला. धेनुदास डोळ्यांचा शब्द आहे हा. सेवा चोर सापडला, सेवा चोर सापडला, सेवा करणारा चोर सापडला. कलियुगात तुम्हाला असा चोर कुठंच मिळायचा नाही सेवा करणारा. तिथं सापडला आणि आणलं धरून. आणि कलकलाट करायला लागले सगळे शिष्य, महाराज महाराज महाराज, आश्रम पाठविला बयेने, आश्रम पाठविला बयेने, आश्रम पाठविला बयेने, पवित्र आपुला गंगा पथ जो, पवित्र आपुला पवित्र आपुला, पवित्र आपुला गंगा पथ जो विटाळून गेला. काय विद्वान आहेत शिष्य, गंगेचा मार्ग विटाळला म्हणले. अहो विटाळून गेला बयेने, आश्रम पाठविला. महाराज आता हिला सोडू नका, हिची गाय करू नका. कारण हिन कुळीची कलंकिनी, हिन कुळीची कलंकिनी, शासावे हिचला आश्रम बाटविला, आजी बाटविला, जी बाटविला. हिला चांगलं कडक शासन करा. कोकरासारखी घाबरलेली ती शबरी थरथर 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 कापत मातंगांच्या समोर आल्याबरोबर तिनं मागचा पुढचा काही एक विचार न करता लोळण घेतली मातंगांच्या पायासमोर. तो तिला पाहिल्याबरोबर मातंगांनी जवळ घेऊन डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळ मी झालो प्रसन्न मजला, सेवा मूर्तीच तू मला गमसी. खरंच तू सेवा मूर्ती आहेस बाळ. ती म्हणाली, महाराज मला सेवेशिवाय दुसरं काही नको, आपल्या चरणाशी राहू द्या आणि पुढचा मार्ग मला कसा आहे तो सांगा. आणि म्हणून आपलं घर सोडल्यापासून इथपर्यंत येईस्तोवरचा सगळा वृत्तांत शबरीनं सांगितला. मातंगाने तिला ठेवून घेतली. असं वर्णन केलंय की तिला अनुग्रह दिला म्हणून बाकीच्या ऋषीमुनींनी मातंगांवर म्हणे बहिष्कार घातला बरं का. हो, पण याला तसा काही फारसा मोठा आधार सापडत नाही, पण राहिली तिथे. आणि ही शबरी आपल्याला सांगतो 10-12 वर्षाची होतेच आहे तो मातंगांना आदेश झाला, आपलं कार्य संपत आलेलं आहे, तेव्हा हिमालयात यावं आणि त्या ठिकाणी समाधिस्थ व्हावं. म्हणून मातंगांनी जाहीर केलं की हे पहा, माझी जायची वेळ आली आहे हिमालयात, तेव्हा कुणाला काय विचारायचं असेल ते त्यांनी मला विचारून घ्यावं.
मला विचारावं, नंतर मी इथे असणार नाही तुमच्या शंकांची उत्तरं द्यायला. म्हणून नाना शिष्यांचे नाना प्रश्न, नाना शंका त्यांनी विचारल्या. आणि 2 दिवसांनी मातंग जाणार म्हटल्यानंतर शबरीनं पायावर डोकं ठेवलं. महाराज, आता या चरणाच्या आश्रयानं मी येऊन राहिले, आता मी कुठे जावं, मी काय करावं ते मला सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, बाळ, तुला काहीच करायची गरज नाही. तू प्रत्यक्ष सेवामूर्ती आहेस, त्याच्यामुळे कुठंही जाऊ नको, अशी सेवा करीत याच आश्रमात राहा. मी तुला सांगतो की ही सेवा करीत या ठिकाणी राहिल्यानंतर पुढे जो रामावतार व्हायचंय, जगत्तारक, तो श्रीराम प्रभू नारायण प्रत्यक्ष, तो येऊन तुला भेट देईल. एवढं सांगितल्याबरोबर मी आपल्याला सूत्र सांगतो. विश्वासो गुरुवाक्यस्मिन. शबरीचा पूर्ण विश्वास आपल्याला दिलेल्या उपदेशावर, सद्गुरूंच्या वाक्यावर बसला. आणि स्वस्मिन दीनत्व भावना, मला सेवाच करायची आहे कायम, याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही. आणि म्हणून स्वतःकडे दीनत्व घेतलं महाराज आणि सेवा करायला लागली. मातंग निघून गेले आणि शबरीचं आयुष्य सुरू झालं. ही बालशबरी तारुण्यामध्ये प्रवेश करती झाली. आणि मातंग गेल्यानंतर मनाशी विचार करते, अगं बाई, श्रीराम येईल असं मला सांगितलं गुरुजींनी, पण केव्हा येईल हे विचारायचं राहूनच गेलं. तेव्हा आता तो जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी सेवा करीत राहिलो पाहिजे. आणि म्हणून तारुण्यात प्रवेश केलाय. जसजसं आयुष्य पुढे चाललंय तसतसं राम येणार, मला भेटणार. राम जन्म व्हायचाच आहे अजून, बरं का. हो, इकडे अयोध्येत राम जन्म व्हायचाच आहे. तरी सुद्धा हिच्या मनाला त्या रामरायाचा कसा येतो हे काहीच माहिती नाही, कुठून येणार आहे हेही माहिती नाही. पण छंद लागला तिला मानसी, छंद लागला तिला मानसी, प्रभू येईल आज, हो प्रभू येईल आज, हो. विसरून गेली जगास शबरी, विसरून गेली जगास शबरी, सर्व अन्य काच, विसरून गेली जगास शबरी, सर्व अन्य काच. उठे प्रभाती, आज येणार का, उद्या येणार का, परवा येणार का, 6 महिन्याने येणार माहिती नाही, पण वाट पाहते, कदाचित आज येईल. म्हणून उठे प्रभाती केशकलापे, उठे प्रभाती. सद्गुरूंचा मार्ग हातानं झाडत होती, पण त्यांनी ज्याचा उपदेश केला त्याचा मार्ग हाताने झाडत नव्हती. मग स्वतःचे केस मोकळे सोडावे, ते पुढे घ्यावे, कमरेतनं वाकावं आणि त्या स्वतःच्या केसांनी तो सगळा आश्रमाचा मार्ग झाडून काढावा. उठे प्रभाती केशकलापी, आश्रम पथ झाडी, प्रभुपद कमला वृततील म्हणून खडे दूर काढी, प्रभुपद कमला वृततील म्हणून खडे दूर काढी. मार्ग प्रतीक्षा करीत बैसे, मार्ग प्रतीक्षा करीत बैसे, हाती जपमाळ, हो हाती जपमाळ. रवी मावळला नकळे तिजसी. कुठला रवी मावळला म्हणता? आकाशातला नाही, हो आयुष्याचा रवी मावळायला आला. बालवयात आलेली ही शबरी तिथंच तरुण झाली, तिथंच प्रौढ झाली. आणि आता आयुष्याची संध्याकाळ आहे, वृद्धत्वाकडे झुकली. आयुष्याचा काळ चाललाय, आता मावळतीला आयुष्य आलंय बघा. हो, रवी मावळला नकळे तिजसी, झाली सांज वेळ. आयुष्याची सांज वेळ झालीये.
हे लक्षात आलं नाही. राम येईल कधी, अजून आलेला नाही, येईल आता. आला नाही कुठे गुंतला, आला नाही कुठे गुंतला, भक्त सखा राम हो, भक्त सखा राम हो. असेल केला अन्य आश्रमी, असेल केला अन्य आश्रमी, त्याने विश्राम. वृद्धत्व शरीराला ग्रासायला लागलं, पार थकली आपल्याला सांगतो. हो, केसांच्या आंबाड्या झाल्या, अंगावर सुरकुत्याने जाळं विणलं, डोळे आधू व्हायला लागले, कान बधीर झाले, शरीर थरथरायला लागलं. पण रोज वाट पाहते, आज येईल उद्या येईल, आज येईल उद्या येईल. त्या तपोवनातल्या बाकीच्या पर्णकुट्यांमधली असलेली माणसं या शबरीला वेडी भिल्लीण म्हणून ओळखायला लागली. हो, की तिला सांगितलेलं गुरूंचं गुरुवाक्य काय हे त्यांना ठाऊक नव्हतं, पण वेड्यासारखी रोज आश्रमाचे पूर्वेकडून येईल म्हणून पूर्वेकडचा, कदाचित पश्चिमेकडनं म्हणून पश्चिमेकडचा, कदाचित उत्तरेकडनं उत्तरेकडचा, असे 8ही दिशांचे मार्ग रोज झाडते. शरीर थकलं आपल्याला सांगतो, हातात जपमाळ घेऊन बसणं होईना, आणि म्हणून सगळी तयारी करून ठेवावी रामस्वागताची, आणि तिथंच अंगणामध्ये पहुडावं. हातातली जपमाळ पडल्या पडल्या चालू आहे. आता या वृद्ध झालेल्या जीर्ण झालेल्या शबरीचं ते शरीर पडलेलं पाहिल्यानंतर त्या जंगलात असलेल्या कावळ्यांना असं वाटे की हे कदाचित प्रेतच आहे. आणि म्हणून त्या कावळ्यांनी येऊन मंडळी त्या शबरीच्या शरीराला चोच मारावी आणि तिचं मांस चोचीत येईल तसं काढून काढून त्याचा आस्वाद घ्यावा. तेव्हा आपल्या शरीराचे लचके तोडणाऱ्या त्या कावळ्यांकडं दीनवाणेपणानं पाहून त्या शबरीने सांगितलं, कागा, अरे कागा, कागा सब कुछ खाइए. तुम्हाला माझं शरीर भोजन म्हणून हवंय का? जरूर करा. कागा सब कुछ खाइए, चुन चुन खाइए मांस. जिथलं आपल्याला आवडेल त्या ठिकाणचं मांस आपण लचके तोडून खा, पण माझी आपल्याला विनंती आहे, तो नैना मत खाइए, पण माझ्या या डोळ्यांवर मात्र चोच मारू नका हो. तो नैना मत खाइए, प्रभु देखन की आस. हे डोळेच जर खाल्ले तर मी माझा राम कोणत्या डोळ्यांनी पाहणार? अशी जीर्ण झालेली शबरी एका रामाच्या आगमनाशिवाय छंदाशिवाय तिला दुसरा छंद नाही. आपल्याला सांगतो, पराकोटीला भाव पोचला म्हणजे भगवंताला यावंच लागतं. आणि एक दिवस भाग्याचा असा उजाडला, शबरी देखी आये रघुवीरा, शबरी देखी आये, शबरी देखी आये रघुवीरा. एक दिवस मात्र तिनं 2 आकृती येताना पाहिल्या. कशा होत्या? मुनींनी जे सांगितलं, मुनि के बचन सुनहि जिय भाये, मुनि के बचन सुनहि जिन भाये, सबरी देखी गृह, सबरी देखी राम जी गृह आये, सबरी देखी राम जी. सरसी जलोचन, सरसी जलोचन बाहु विशाला, सरसी जलोचन बाहु विशाला, जटा मुकुट सर पुरबन माला, जटा मुकुट सिर पुरबन माला, शबरी देखी राम गृह, शबरी देखी राम गृह. 2 आकृती येताना तिनं पाहिल्या, आणि त्या आकृतींना आपल्या कुटीकडे येताना पाहिल्याबरोबर निष्प्राण झालेलं तिचं ते शरीर, प्रेतवत झालेलं तिचं शरीर, पण त्या आकृती पाहिल्याबरोबर त्या चैतन्य आलं, खाडकन उठून बसली. आणि कोण येतंय समोरून पाहते,
तो कोण दिसलं? लोकाभिरामं रणगंगधीरं, आज लोकाभिरामं रणगंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, लोकाभिरामं रणगंगधीरं, कारुण्यरूपं. येणाऱ्या त्यातल्या सावळ्या वर्णाच्या आकृतीच्या डोळ्यातला दयेचा सागर या शबरीनं पाहिला आणि डोळ्यात पाहिल्याबरोबर ताबडतोब ओळखलं, हाच माझा राम, त्याच्याशिवाय दुसरा राम असणं शक्य हो, हाच माझा राम. कारुण्य रूपं करुणाकरंतं, कारुण्य हाच माझा राम, करुणाकरंतं. श्रीराम चरणं शरणं प्रपद्ये, लोकाभिरामं लोकाभिरामं. काय चैतन्य आलं, धावत गेली महाराज. रामरायांना शिळेवर बसवलंय. काय करावं ते काही सुचेना. हो, काय करावं काही सुचेना. धावत गेली आणि रामरायांच्या पायावर लोटांगण घातलं. पाय धुवायला पाणी, पूजनाची तयारी केली होती, पण त्याची गरजच पडली नाही. का? अश्रुपुराने रामचरण नाणी, अश्रुपुराने रामचरण नाणी, बोलवेना सद्गदित होय वाणी. मुखातून शब्द फुटेना तिच्या. श्रमुनी मजसाठी येसी माय बापा. पाय घट्ट धरले. माझ्या कुटीपर्यंत यायला तुला फार श्रम झाले रामा. श्रमुनी मजसाठी येसी माय बापा. खरोखरीच माझे सगळे त्रिविध ताप शांत केलेसी सकल त्रिविध तापागा. रामरायाचं पूजन झालं. हात जोडून थरथर थरथर कापत उभी राहिली आणि रामाला विचारते, रामा मी आता तुमचं स्तवन कसं करावं? माझ्यासाठी तुम्ही आलास, कसं करावं? राम म्हणाले, शबरी स्तवनाची काही गरज नाही. हो, मी तुला सांगतो की या भक्ती मार्गानं तू गेलीस म्हणजे मला माझं स्तवन करण्याची काही गरज उरत नाही. म्हणून अध्यात्म रामायणामध्ये प्रभू रामरायांनी त्या शबरीला नवविधा भक्तीचा उपदेश केलाय. ती नवविधा भक्ती अशी आहे की प्रथम भगती तू कर सतसंगा. पहिली भक्ती म्हणजे सत्संग कर. माझ्या कथेच्या ठिकाणी कायम रस घे, आनंद घेत राहा, सगळ्यांशी प्रेमानं वाग, सर्व विष्णुमयन जगत अशी दृष्टी ठेव. अशा प्रकारचे भक्तीचे 9 प्रकार सांगितले. ते प्रकार आहेत, त्या पायऱ्या नाहीत. भगवान म्हणाले शबरीला, यापैकी एक जरी केलास तरी सुद्धा माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. आणि भगवंतांना शबरीची स्तुती करायची होती, पण तिनं करू दिली नसती. म्हणून एवढा सगळा नवविधा भक्तीचा उपदेश करून झाल्यानंतर रामराया शबरीला म्हणतात, शबरी या नवही भक्ती तू केलेली आहेस, तू धन्य. आता शबरीला बोलायला जागा चुरली. ती म्हणाली, रामा ठीक आहे, तुमचं दर्शन झालं, माझ्या आयुष्याचं कल्याण झालं. आणि म्हणून त्या शबरीनं रामरायाकडे पाहिलंय. महाराज आपलं आसन दृढ केलं. निघाला प्रभू नेत्रितो साठविला. निघाला प्रभू नेत्रितो साठविला. साठवलेला राम सामान्य होता काय शबरीचा? कसा होता? आयुष्यामध्ये जो सदा आठविला.
मातंगांच्या आश्रमात आल्यापासनं तो या क्षणापर्यंत ज्या रामाच्या आठवाशिवाय त्या शबरीनं दुसरं काहीच केलं नाही, तो राम तिनं नेत्रात साठवला. आणि अशी एकाग्रता प्राप्त झाल्यानंतर कुटी सोडून चालिला राम जेव्हा, त्याच वेळेला कुडी सोडून चालले प्राण तेव्हा सीताकांत स्मरण दे. इतके दिवस त्या कुडीत रामाच्या आसेनं निवास करणारे तिचे जे प्राण होते ते प्राण आता कुडीच्या बाहेर जाऊ पाहायला लागले. रामरायांची आणि शबरीची नजर एक झाली आपल्याला सांगतो. आणि ती नजर एक झाल्यानंतर वाल्मिकीनी असं वर्णन केलंय की रामांची तिची नजर एक झाल्याबरोबर त्या शबरीच्या देहाच्या ठिकाणी आपणहून अग्नी प्रकट झाला आणि रामरायांच्या देखत त्या शबरीचा देह पंचमहाभूतांच्या ठिकाणी विलीन झाला. हे रामदर्शन, ही रामप्राप्ती कोणाला झाली म्हटलं शबरीला. पण कशी होती ती म्हटलं खऱ्या अर्थानं दीन होती. मग आमचे महाराज तुकाराम महाराज पूर्वरंगपदात म्हणतात ते खरं आहे की नाही. शरण शरण नारायणा मज अंगीकारा दिना हो, मज अंगीकारा दिना दे. शरण शरण नारायणा नारायणा शरण शरण नारायणा नारायणा शरण शरण नारायण. सीताकांत स्मरण जय जय राम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राजा राम राम राम, राम 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 राजा राम राम राम. राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 राजा राम राम राम. सीता राम 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 राजा राम राम राम. जय जय रघुवीर समर्थ.